एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज ना मी तुमच्यासोबत माझी 30 मिनिटाची जी रुटीन आहे, ज्याने मला खरंच माझ्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर फायदा होत असतो. सकाळचे हे 30 मिनिटं मी दिल्यानंतर मला दिवसभर भरपूर असा आराम होत असतो. तर म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही अशी रुटीन फॉलो करत असाल तर अतिउत्तम, पण नसेल करत तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमचे हे 30 मिनिटं तुम्हाला दिवसभर कसा काय भरपूर वेळ मिळवून देऊ शकतात. तर पहा, मी माझ्या जी क्लिनिंगची सुरुवात आहे ही मी आता बेडरूमपासून करत आहे. बेडरूमपासून हॉल, बाथरूम आपण सगळं काही 30 मिनिटात क्लीन करणार आहोत. अगदी नीटनेटकं ऑर्गनाइज घर कसं ठेवायचं याच्या काही टिप्सही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी मी सगळ्या वेळा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला की तुम्ही तुमची ब्लँकेटची जरी नुसती घडी घालून ठेवली ना तरी तुमचा बेडरूम जो आहे तो व्यवस्थित दिसायला लागतो, ऑर्गनाइज दिसायला लागतो. बाकी गोष्टी तुम्ही नक्का जरी केल्या तरीही चालतंय. सो मी इथे सगळ्यात आधी घड्या घातला. त्यानंतर माझा बेडसाईड टेबल होता, हा मी रोज क्लीन करून घेत असते, कारण इथे जवळ झोपत असतो आणि धूळ असली तर मग तीच नाकातोंडात जाते. सो मी डेफिनेटली रोज याला जे आहे व्यवस्थित क्लीन करून घेत असते. इथे मी प्लांटर ठेवलं आहे, कारण की बेडरूममध्ये जे आहे प्लांट्स ठेवले पाहिजे, जेणेकरून जे आहे जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्याला मिळेल. असून बरेच असे माझे आहेत ते वेगवेगळ्या जागेवर ठेवलेले आहेत. तुम्ही रेग्युलर फॉलोअर्स असाल माझे तर तुम्हाला माहीतच असेल. त्यानंतर असं बऱ्याच वेळा होत असते की आपण कुठे जायचं असलं की आपण लगेच फटक्यात कपडे चेंज करतो आणि अंगातले कपडे तर आपण तसेच ठेवतो, कारण त्यावेळेला आपल्याकडे वेळ नसतो. सो मी फक्त 2 मिनटं जे आहे माझं वॉर्डरोब खोलून चेक करून घेत असते की काही कपडे असे आहेत का ज्यांच्या मला घड्या घालून ठेवायचे आहेत, किंवा रात्रीचे वाढवलेले जे पहिल्या दिवसाचे कपडे असतात त्यांच्या घड्या घालून ठेवायच्या असतात. तर हे 2 मिनटाचं काम असतं फक्त, आणि ट्रस्ट मी 2 मिनटामध्ये तुमचं जे आहे वॉर्डरोब ऑर्गनाइज होऊन जातं. पण या गोष्टीसाठी तुमच्या ज्या कपडे आहेत त्यांना व्यवस्थित जागा पाहिजे. म्हणजे मुलांचे कपडे कुठे ठेवायचे किंवा माणसांचे कपडे कुठे ठेवायचे, स्वतःचे कपडे कुठे ठेवायचे, ह्या गोष्टीला जागा असते ना, याने अजून एक फायदा होतो. जसं की मुलांनी कपडे मागितले ना की आपण लगेच त्यांना एका मिनिटात जे आहे काढून देऊ शकतो, किंवा त्यांनाही माहीत असते की माझी पॅन्ट कुठे, शर्ट कुठे, तर ते जाऊन जे आहे स्वतःहून घेऊ शकतात. आणि पियाला नेहमी तसंच होत असतं, तिचे कपडे जागच्या जागी असतात. त्यामुळे आपण तिला नुसता कलर जरी सांगितला तुला पिंक कलरची पॅन्ट घालायची आहे तर ती जाऊन स्वतःच घेऊन घेत असते, कारण त्यांना माहीत असतं की कुठे ठेवलं. यासाठी तुम्ही जे आहे कपड्यांचं ऑर्गनाइज जे आहे व्यवस्थित केले पाहिजेत. आणि त्यानंतर जे आहे इथे मी माझं जे वॉर्डरोब होतो बाहेरच्या साईडून भरपूर धूळ येत असते घरामध्ये. प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या जागांवर धूळ जी आहे ती साचलेलीच असते. सो मी याच्याने जे आहे नुसतंच नॉर्मल डस्टिंग जे आहे इथे करून घेत आहे. काय होतं ना, माझा मिरर खराब होण्याचं रिझन हे आहे की पियाचा जिथपर्यंत हात पोचतो ना, ती स्वतःला बघायला आली की ती तिथे हात लावते. तिला बऱ्याच वेळा सांगते मी, तू मिररला हात लावू नको, पण तिला सवय झाली आणि ती हात लावते. आणि मुलांच्या हातांमध्ये नॅचरल त्यांचा ओलावा असतो, त्यामुळे लगेच तिथे हाताचे ठसे जे असतात ते उमटत असतात. तर मी गरज पडली तेव्हा लगेच कोलीनने जे आहे मिरर जे आहे क्लीन करून घेते. आणि त्यानंतर आता सगळीच डस्टिंग बेडरूमची झाली होती तर लगेच मी आहे तिथे झाडू देखील मारून घेतलेला आहे. मी जिथे जिथे डोअर्स आहेत तिथे तिथे मॅट ठेवते. आणि एक चांगली सवय मी स्वतःला लावून घेतली की कमीत कमी 8 दिवसामध्ये जे आहे मी ह्या ज्या डोअर मॅट्स असतात ह्या क्लीन करून घेते, जेणेकरून बरीच जी त्यांच्यामध्ये जी साचलेली धूळ असते ती नेहमी म्हणजे रेग्युलर बेसिसवर घरात फिरत नाही. वॉश केलं की ते व्यवस्थित क्लीन होऊन जातात. सो त्यानंतर मी इथे जे आहे हॉलमध्ये आलेली आहे. पियाचं वॅकेशन सुरू आहे, सगळी मस्ती तिची जी आहे सोप्यावरच होत असते आणि त्यामुळे सोफा तर त्याचं जागच्या जागी त्यांचे कवर कधीच राहत नाही. पण मी ट्राय करते की माझ्या 30 मिनिटामध्ये जे आहे मी हे सगळं व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवते, जेणेकरून खराब करणाऱ्या माणसालाही वाटतं की इतकं छान ऑर्गनाइज केलं आपण, कसं काय खराब करावं. बसणारा मनुष्य पुढचे 5 मिनटं तरी सांभाळून बसतो आणि याचा फरक जो आहे तो मला पियामध्ये जाणवत आहे. त्यानंतर जे आहे मी खिडकीही क्लीन करून घेतली थोडी. हातात मी नेहमी जे आहे क्लिनिंग करताना कापड घेऊनच फिरत असते, जिथे जिथे धूळ दिसते तिथे तिथे क्लीन करत असते. आणि पियाने पहा इथे छान छोटंसं गुलाबाचं फूल तिच्या एका छोट्याशा डब्यामध्ये जे आहे पाणी घालून ठेवलेलं आहे. शेवटी तिलाही आता गार्डनिंगमध्ये इंटरेस्ट येणारच, कारण मी दिवस रात्र गार्डनिंगमध्येच असते. सो तिलाही त्यामध्ये जे आहे इंटरेस्ट आता यायला लागलेला आहे. आणि हा जणू तिचं किचनच झालेला आहे. TV युनिट म्हणजे आमच्या घरामध्ये पियाचं किचन आहे. अत्यंत प्रचंड प्रमाणात इथे सामान पडलेला असतो. सगळं काही झालं की ती इथे आणून ठेवत असते, कारण तिच्या हाईटनुसार ना खूप छान आहे हे, त्यामुळे तिला इथे खेळायला आवडतं. आणि जे आहे तरीही मी रोज जे आहे गोष्टी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून थोडं अजून मोठं झाल्यावर तिलाही सवयी लागतील. थोडं मोठं झाल्यानंतर तिचा घरातला
पसाराही कमी होईल, तर तिलाही समजेल की आपण कुठल्या गोष्टी कुठे ठेवल्या पाहिजे. आणि त्यानंतर जे आहे इथे मी घराला व्यवस्थित जे आहे झाडू मारून घेत आहे. घरातल्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, जसं की सोफ्याखाली किंवा बेडखाली जी घाण असते ती आपण काय करतो, घाईघाईत आपण फक्त जेवढा आपल्याला फ्लोअर दिसत असतो आपण तेवढाच झाडू मारत असतो. पण काय होतं ना, ट्रस्ट मी, जेव्हा कधीही तुम्ही सोफ्याच्या खाली किंवा बेडच्या खाली झाडू घातला की भरपूर धूळ निघत असते आणि आमच्याकडे प्रचंड धूळ आहे. त्यामुळे मी दररोज रेग्युलर बेसिसवर जे आहे सोफ्याच्या खालचंही क्लीन करून घेते. हा माझ्या ड्राय बाल्कनीचा एरिया आहे, जिथे माझं अर्धं किचन आहे असं म्हणायला हरकत नाही. माझं फ्रीज आहे ते देखील इथेच आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा काही घेताना गोष्टी इकडे तिकडे होत असतात आणि किती फेऱ्या होतात याच्यामध्ये तर तुम्हाला सांगू नाही शकत. कारण माझा माठ पण इथेच ठेवला आहे. खूप छान इकडून हवा येत असते आणि म्हणून माठातलं पाणी खूप गार होतं आणि आम्ही फ्रीजचं पाणी अजिबात पित नाही. सो इथे इकडे तिकडे गोष्टी ठेवून होतच असतात. सो मी इथेही क्लिनिंग करून घेते. जरी मी इथे कर्टन बनवून, हे जे कर्टन आहेत हे मीच बनवले आहेत आणि मी प्रायव्हसीसाठी हे लावून घेतले होते आणि त्यानंतरही तिथे खूप जास्त हवा येत असते. माझे जे प्लांट्स आहेत तेही इथेच खूप छान ग्रो करतात, कारण इथे ऊन नसतं आणि मस्त अशी ब्राईट लाईट असते, जेणेकरून जेही पाण्यात जे वाढणारे प्लांट्स आहेत ते मी इथे ग्रो करत असते. त्यामुळे आणि इथे माठ असल्यामुळे डस्टबिनही इथेच आहे, त्यामुळे मला व्यवस्थित सगळं ऑर्गनाईज करून रोज ठेवावं लागतं. आणि ही जी आहे माझी डेली रुटीन आहे, इथे येऊन व्यवस्थित क्लीन करून जाणं. माझं एअर फ्रायर तुम्ही बघताय तेही इथेच ठेवलेलं आहे, त्यामुळे इथे मला 2 मिनटं लागतात आणि सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित जे आहे ठेवते इथे. कारण घरामधला प्रत्येक जो स्पेस आहे, कोपरा आहे, तो कसा युटिलाइज करायचा हे आपल्यावर डिपेंड असतं आणि मी त्या ड्राय बाल्कनीचा बराचसा स्पेस खूप छान पद्धतीने जे आहे युटिलाइज करून घेतलेला आहे. आणि काय होतं ना, की आता इकडून आमचं सकाळची इकडून गॅलरी असल्यामुळे सकाळचं खूप भयंकर गरम ऊन येतं, म्हणून मी आता इथे दोरी बांधलेली आणि तिथे अशा पद्धतीने जे आहे ब्लँकेट्स, रुमाल वगैरे लावत असते, जेणेकरून थोडं जे ऊन आहे ते डायरेक्ट घरात येणार नाही. अदरवाईज किचनच्या खिडकीतून आणि पूर्ण हॉलभर जे आहे ते ऊन पसरलेलं असतं आणि म्हणून मी अशा पद्धतीने तिथे जे आहे ब्लँकेट वगैरे टाकून देते. त्यानंतर गॅलरी क्लीन केली असं होणार नाही, तिला करावीच लागेल. आणि काय होतं ना, की आता म्हणजे मी कधीही उन्हामध्ये झाडांना भरगतचं पाणी देत नाही. मी सकाळी उठल्या नाही तर मग प्रेफर करते की रात्रीच झाडांना पाणी द्यावं. पण काय होतं ना, की त्यांची जी वरची माती होती ती खूप जास्त ड्राय होऊन जाते आणि माझे असे बरेच फ्लावरिंग प्लांट्स आहेत ज्यांच्या रूट्स खूप वर म्हणजे मातीतून बाहेर दिसतात. सो ते प्लांट खराब व्हायला नको म्हणून मी इथे 2 मिनटं येऊन जे आहे सगळ्यांना अगदी थोडं थोडं पाणी शिंपडून देते, जेणेकरून काय होतं की रूट्स थोड्या लगेच डायरेक्ट उन्हाने ड्राय होणार नाही. आणि कितीही झाडांची काळजी घेतली, जी गोष्ट जायची ती जातच असते. जशी माझी तुळशी भयंकर उन्हामुळे पूर्णपणे ड्राय झालेली आहे. सो म्हणून मी थोडी जास्ती काळजी घेण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून प्लांट्स खराब होणार नाही. काही हँगिंग प्लांट्स होते ज्यांना रात्री पाणी द्यायची गरज नव्हती, त्यांच्यामध्ये पाणी होतं. सो आता मी सकाळी देत आहे त्यांना. आणि स्प्रे करणं मस्ट आहे, म्हणजे डायरेक्ट उन्हात प्लांट असेल तर नाही करायचं. थोडं ऊन जाणारच, जसं आता हे ऊन जाणारच आहे म्हणून मी यांच्यावर जरा मिस्टिंग करते, जेणेकरून काय होतं की पत्त्यांना थोडंसं छान फ्रेश फील होत असतं. आणि मी खूप जास्त काळजी घेत असते. मी कितीही थकली, कितीही दमली तरी मला गार्डनिंग करायला खूप जास्त आवडत असतं, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. जो काही एरिया माझा उरलेला होता, जसं हा किचनचा एक काउंटर आहे जिथे आम्हाला ब्रेकफास्ट टेबल म्हणून बनवायचा होता. खूप छान आमची प्लॅनिंग केलेली होती, पण आम्ही मुंबईला गेलो आणि सगळंच हे पेंडिंगच राहिलं. आता डोक्यात जरा वेगळ्याच प्लॅनिंग्स आहेत, बघूयात फ्युचरमध्ये काय काय बनवून इथे निघतं आहे म्हणून. सो इथल्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी तिथेही पायलअप होत असतात. सो गोष्टी जागच्या जागी ठेवल्याही जातात आणि लगेच मी क्लीनही करून घेते, कारण किचनच लगेच साईडला असल्यामुळे इथे तडका दिला की ह्या गोष्टींवर जे आहे तेलाचे बारीक बारीक थेंब जे असतात ते येतच असतात. म्हणून इथलीही क्लिनिंग करणं तेवढंच मस्ट आहे, नाहीतर मग ही राहून गेली तर मग 8 दिवसानंतर फुलाचा कलरही दिसणार नाही तुम्हाला. आणि त्यानंतर जे आहे मी इथे मॉपिंग करायला घेतलेली आहे. माझ्याकडे नॉर्मल जे मॉप असतात तसे सगळ्या प्रकारचे म्हणजे मॉप्स आहेत माझ्याकडे, पण ट्रस्ट मी, मला हा खूप जास्त आवडतो. कशासाठी की काय होतं ना, की सोफ्याच्या खाली जे बारीक कोपरे कापरे ते सगळ्यातून ही जी आहे धूळ घेऊन येत असतं. आणि सगळ्यात जास्त मला ह्या गोष्टीसाठी हे मॉप आवडतं की जे काही बारीक सारीक केसं असतात ना, ते तुमचं कुठलाही मॉप जे आहे ते ॲब्झॉर्ब म्हणजे पकडून आणत नाही. याचं जे त्यांनी वाईप्स दिले आहेत ना, त्या वाईप्सच अशा आहेत ना की तुमचे केस जे असतात ना पडलेले घरातले, ते सगळे तो हे पकडून घेऊन येतो आणि म्हणून मला खूप जास्त आवडतं. आणि बघा किती जास्त जे आहे डार्क झालं होतं. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी झाडू मारला आणि तरीही धूळ जी असते ती राहतेच. सो कानाकोपरा खूप छान क्लीन होतो याच्याने आणि म्हणून मी आठवड्यातून एकदा तरी याला काढून याच्याने क्लीन करत असते, जेणेकरून घरातले केस तरी थोडे कमी होतील.
आणि ह्या मॉपने ना म्हणजे खिडकीच्या ज्या काचा असतात ना त्याही खूप छान क्लीन होतात. सो मी मागे 1-2 वेळा केलेल्या, पण तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं. फ्युचरमध्ये कधी केल्या तर मी तुम्हाला दाखवते. सो अशा पद्धतीने जे आहे याच्याने माझी खूप छान क्लिनिंग होत असते. आता तुम्ही इथे बघू शकतात, मी हे वॉर्डरोबचा जो बारीक स्पेस होता यावर महत्त्वाची म्हणजे धूळ साचलेली असते, तर मी याच्यानेही याला क्लीन करून घेते, जेणेकरून तिथलीही बारीक बारीक कोपऱ्यातली सगळी धूळ जी आहे ती व्यवस्थित क्लीन होऊन जातं. हा जो बाथरूम आहे हा माझा जास्त यूज होत नाही, कधीतरी म्हणजे अंघोळीसाठी अजिबात यूज होत नाही, त्यामुळे कधी ओला हा होतच नाही खालून. तर मी त्यालाही अशा पद्धतीने जे आहे याच्यानेच पुसून घेत असते दररोज, जेणेकरून छान चकचकीत जी असते ती फरशी दिसत असते. आणि सगळे केस मी तुम्हाला सांगितले, सगळे केस हा मॉप जो आहे तो छान होल्ड करून आणतो. आठवड्यातून 1 वेळा मी जे आहे गॅलरी छान पाण्याने वॉश करून घेत असते. पण माझं जसं घर पुसायची रुटीन आहे, घर पुसता सगळ्यात शेवटी जे आहे मी गॅलरीलाही 1 वेळा मॉप करून घेते, कारण घरातून गॅलरीतून येणं जाणं तर होतच असतं. आणि त्यानंतर मी जे आहे बाथरूममध्ये मी आलेली आहे आता, आणि इथे मी ना नेहमी जो हँड टॉवेल असतात ते दररोज मी जे आहे चेंज करून घेते, कारण हा सगळ्यात जास्त जो हँड टॉवेल आहे हा पिया यूज करते आणि आपण प्रत्येक वेळा त्यांच्याकडे लक्ष नाही देऊ शकत कसे यूज करताय. सो हायजीन थोडं मेंटेन करण्यासाठी जी आहे मी सवय केली आहे, पेअरमध्ये मी टॉवेल जे आहे ठेवत असते. सो मी चेंज करून घेते त्यांना, आणि त्यानंतर हे जे वाईप्स होतं यालाही मी इथे क्लीन करून घेते, कारण आता लगेच तर मी याला यूज नाही करणार 2-4 दिवस, पण त्यानंतर जेव्हा मला पाहिजे असेल तर तेव्हा वॉश करण्यापेक्षा मी आताच जे आहे याला थोडं लिक्विड घेऊन छान वॉश करून ठेवते, जेणेकरून मला नेक्स्ट टाईम यूज करायचं असेल तेव्हा मला याला वॉश करायची गरज नको पाहिजे. आणि हे माझं नेहमीचं आहे, जेव्हा कधी घर पुसलं त्यानंतर बाथरूममध्ये आली की बाथरूमची क्लिनिंग होत असते. तसं ह्या बाथरूमची जी टाईल आहे ही माझ्या अंघोळीनंतर मी लगेच तिला क्लीन करून घेते, आणि जितकं पाणी मला त्यातून काढता येईल तेवढं पाणी कमी करून घेते, कारण आमच्याकडे जे आहे ना हार्ड वॉटर आहे. हार्ड वॉटरचे स्टेन तुम्हाला माहीतच आहे, खूप भयंकर असतात, ते निघत नाही लवकर. त्यामुळे जेवढं पाणी म्हणजे जेवढा बाथरूम कोरडा ठेवता येईल तेवढा मी प्रयत्न करत असते. पण हे जे सिंक आहे, जिथे मी तुम्हाला आधीच सांगितलं की पिया खूप जास्त यूज करत असते, त्यामुळे त्याला क्लीन करणं हा तर भागच आहे, म्हणून मी रोज क्लीन करून घेते. आणि जेव्हा नळ क्लीन करायचे असतात तेव्हा जस्ट थोडं लिक्विड घ्यायचं हँडवॉश आणि बस फिरवलं तरीही होऊन जातं, कारण हार्ड वॉटरचे स्टेन सगळ्यात जास्त कशावर दिसत असतील तर ते नळावर दिसत असतात. डीप क्लिनिंग करताना तर मी प्रॉपर व्यवस्थित क्लीन करते, पण जर रोज अशी सवय लावून घेतली तर जास्त डीप क्लीन करण्याची गरज पडत नाही. आणि जवळजवळ बघता 30च मिनिटात माझे बरेच कामं झालेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला 14-15 मिनिटामध्ये बघायला मिळेल, पण मी 30 मिनिटाचे काम तुम्हाला जे आहे 15 मिनिटात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर उरलेले 2-4 मिनिटामध्ये जे आहे काहीतरी तर डीप क्लिनिंग झाली पाहिजे की नाही. रोज काही ना काही डीप क्लिनिंग केली तर घर अगदी स्वच्छ दिसायला लागतं, म्हणून आज जे आहे मी ह्या बेडरूमचे कर्टन जे होते ते वॉश करायला काढून घेतले, आणि त्यानंतर लगेचच थोडी कूलरचीही क्लिनिंग करून घेतली. अशा पद्धतीने आम्ही कूलरची अरेंजमेंट इथे केलेली आहे. इथेही भरपूर धूळ असते, सो कुठला ना कुठला कोपरा तर केव्हा ना केव्हा क्लीन करायचाच आहे, तर आता का नाही. आणि बघता माझं कूलरही इथे क्लीन झालेलं आहे. तर अपेक्षा करते की अशी रुटीन तुम्हीही फॉलो करत असाल. जर नाही तर बनवून घ्या. ट्रस्ट मी 30 मिनिटात घर खूप छान क्लिनिंग होऊन जातं. तुमच्या स्पीडवर आहे, तुम्ही 20 मिनिटातही हे काम करू शकतात. तर चला, व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.